महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या भोंगळ कारभाराविरोधात वाळण बुद्रुक ग्रामपंचायतचे उपसरपंच निलेश परशुराम जाधव यांनी 4 दिवसांपूर्वी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती। याचीच दखल घेत उपकार्यकारी अभियंता उपविभाग कार्यालय महाड यांनी येत्या काही दिवसांमध्ये महाड तालुक्यातील निर्माण झालेल्या ज्या गंभीर समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर 4 दिवसांनी निलेश परशुराम जाधव यांचे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे। यावेळी निलेश परशुराम जाधव यांनी लेखी आश्वासनानंतर मुदतीत प्रलंबित कामे न केल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला। यावेळी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार अकबर, तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार, महाड शहर पोलीस स्टेशनचे PSI तसेच उपकार्यकारी अभियंता केंद्रे व काळ नदी बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये आमरण उपोषण सोडण्यात आले। अधिकारी वर्गाने आता स्पष्टपणे सांगितलेले आहे की जे महाड तालुक्यातील जे गंजलेले पूल आहेत ते एका योजनेअंतर्गत आम्ही तुम्हाला पूर्णपणे बदलून देऊ। तसेच ज्या वाड्या वस्त्या आहेत तिथे विजेचा लोड जिथे कमी आहे तिथे देखील आम्ही ट्रान्सफॉर्मर जे आहेत ते चेंजेस करून त्यांचा लोड वाढवून देऊ। तसेच ज्या ठिकाणी लोकवस्त्या आहेत परंतु विजेचे पोल वगैरे नाही आहेत ते मागणीनुसार आम्ही तुम्हाला एका योजनेअंतर्गत बसवून देऊ। आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की ज्याने अधिकारी वर्गाने जे आम्हाला MSCBने लेखी स्वरूपात दिलेले आहे ते लवकरात लवकर अंमलात आणावं एवढंच त्यांच्याकडे आमची पुन्हा विनंती असेल। पुन्हा आम्हाला लोकशाही मार्गाने जर काम सुरू केला नाही तर लोकशाही मार्गाने आम्ही पुन्हा त्यांना जसाच तसे उत्तर देऊ। धन्यवाद। जय हिंद जय। आम्ही श्री निलेश परशुराम जाधव यांनी अनेक महिन्यापासून वीज कंपनीकडून ज्या काय उणिवा आहेत हे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या जातात आणि त्या उणिवा अशा पद्धतीच्या होतात का महाड तालुक्याच्या नागरिकांच्या जीवावरती बेत होतात। हे वर्षानुवर्ष सुरू आहे, परंतु श्री निलेश जाधव उपसरपंच वाळण बुद्रुक यांनी पाठपुरावा करून निर्देश आणून दिले, परंतु प्रशासनाने कोणती दखल घेतली नाही। ज्यावेळी आंदोलनाचा इशारा दिला त्यावेळी वाळण बुद्रुक गावामध्ये या कामाला सुरुवात झाली 4 तारखेपासून, परंतु फक्त वाळण बुद्रुक गाव म्हणजे महाड तालुका नाही, ही समस्या संपूर्ण महाड तालुक्याची होती आणि महाड तालुक्याच्या समस्या सुटावा हा आमची विनंती संबंधित प्रशासनाकडे होती आणि हे प्रशासन ही मागणी मान्य करायसाठी मान्य नव्हतं, उदामपणा करत होते। त्यांच्या हद्दीमध्ये आम्हाला उपोषणाला बसूनसुद्धा दिले नाहीत। वर्षानुवर्ष या तालुक्याच्या ग्रामीण भागातल्या मालकीच्या हक्कामध्ये ह्या वीज कंपनीचे सर्व खांब पेट्या ह्या असताना आजपर्यंत त्यांनी आपली परवानगी घेतली नाही, कोणतं भाडं देय दिलेली नाही। हे न देतानासुद्धा त्यांच्या जागेमध्ये परवानगी दिली नाही आणि रस्त्यावरती बसावं लागलं। परंतु संबंधित प्रशासनाच्या आणि तालुक्याच्या प्रशासनाच्या संविधानाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे त्यांच्या नाकामध्ये वेशन जेव्हा टाकली गेली त्यावेळी आज संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या संबंधित विभागाकडून जे काही उणिवा आहेत ज्याच्यातून जीवितास धोका निर्माण होतो आहे, वित्तहानी होते, हे करण्याचं त्यांनी मान्य केले आहे। तसंच त्यांनी लेखी पत्र आपल्याला दिलेलं आहे। म्हणून हे तुर्तास आंदोलन थांबवलेलं आहे, मागे घेतलेलं नाही। हे जर काम योग्य वेळी सुरू झालं नाही किंवा एका योग्य वेळेमध्ये जर पूर्ण झालं नाही तर पुन्हा संविधानाच्या मार्गाने संबंधित यंत्रणेच्या विरोधात पुन्हा रस्त्यावरती येण्याची वेळ आमच्यावरती येईल। ह्याची दखल संबंधित यंत्रणेने तालुक्याच्या प्रशासनाने घ्यावी एवढीच विनंती आहे।